नमस्कार मित्रांनो, तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आपण इनहेरिटन्स हा टॉपिक डिस्कस करत होतो आणि त्यालाच आपण कंटिन्यू करणार आहोत. तर इनहेरिटन्सचे वेगवेगळे टाइप्स कोणते, तर याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. तर इनहेरिटन्सचे बेसिकली दोन टाइप आहेत, ऍक्च्युअली तीन आहेत, पण आज आपण दोन टाइप बद्दल डिस्कस करणार आहोत. टाइप्स ऑफ इनहेरिटन्स. कोणते टाइप्स आहेत? सिंगल इनहेरिटन्स अँड मल्टिपल इनहेरिटन्स. सो सिंगल इनहेरिटन्स म्हणजे काय? नावातच आहे. एक पॅरेंट क्लास आहे, क्लास लेट्स से पॅरेंट नावाचा एक क्लास आहे, राईट. पास करूया इथे. पॅरेंट नावाचा क्लास आहे आणि अजून एक क्लास क्रिएट केला आपण चाइल्ड नावाचा, बट तो इनहेरिट होतोय पॅरेंट या क्लासवरून आणि इथे पण आपण म्हटलं पास. ठीक आहे. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ सिंगल इनहेरिटन्स. म्हणजे चाइल्डचा एकच पॅरेंट आहे, एका चाइल्डचा एकच पॅरेंट आहे, त्याला म्हणतो आपण सिंगल इनहेरिटन्स. मल्टिपल इनहेरिटन्स नावातच आहे. मल्टिपल इनहेरिटन्स म्हणजेच काय? एका चाइल्डचे मोर दॅन वन पॅरेंट्स असतील, राईट. सो एक्झाम्पल बघूया. क्लास फादर पास. नेक्स्ट क्लास मदर. क्लासचे नाव बाय द वे फादर अँड मदर, राईट. पास. दोन क्लास क्रिएट केले आपण, राईट. इनहेरिटेड नाहीये. मदर क्लास हा काही इनहेरिट नाही झालेला आहे, राईट. सो इट्स नॉट अ चाइल्ड क्लास, इट्स ऑन इट्स ओन इट्स अ सुपर क्लास. दिस इज ऑल्सो सुपर क्लास. पण अजून एक क्लास क्रिएट करतो आपण चाइल्ड नावाचा, राईट. हा जर क्लास फादर वरून इनहेरिट झाला फक्त फादरहून, मग इट इज ऍज गुड एज सिंगल इनहेरिटन्स. त्याचा एकच पॅरेंट आहे. पण जर हा चाइल्ड क्लास फादर आणि मदर दोघं क्लासवरून इनहेरिट होत असेल, then this is an example of multiple inheritance. This is what multiple inheritance is. Simple, right? So एक चाइल्ड क्लास इनहेरिट करतोय दोन पॅरेंट क्लासचे प्रॉपर्टीज किंवा ऍट्रिब्यूट्स किंवा मेथड्स. ऑलराइट. सो याचं एक एक्झाम्पल घेऊया. Let's take an example. Class father, right. इथे बाय द वे तुम्ही ऑब्जेक्ट पण लिहू शकतात. जर आतापर्यंत आपण काय बघितलंय, लेट मी टेल यू वन इम्पॉर्टंट थिंग. आतापर्यंत आपण काय केलंय, इथे काहीच नाही लिहिलंय, कोलन दिलाय, राईट. Sometimes what you can do is open and close bracket and colon, right? And sometimes what you can do is you can write simply an object. हे सुद्धा तुम्ही लिहू शकता. हा, सो दिस इज न्यू थिंग विच आय एम टेलिंग यू. तुम्ही लिहू शकता, नो प्रॉब्लेम. नाही लिहायचं आहे, दॅट विल बी ऑल्सो ओके. फादर कोलन असे करू शकता तुम्ही. तर याचा एक आपण फंक्शन क्रिएट करूया, डेफ नावाचा. डेफ किंवा लेट्स मेक इट सिंपल.
लेट्स मेक इट सिम्पल. व्हॉट विल डू इज हाईट नावाचं एक व्हेरिएबल इथे डिक्लेअर करू. हाईट इज इक्वल टू 6 फीट. स्ट्रिंग मध्ये लिहूया 6 फीट. हाईट इज इक्वल टू 6 फीट. म्हणजे हा जो व्हेरिएबल तो कुठे डिक्लेअर करतोय आपण? फादर या क्लासमध्ये, राईट. सो हाईट हा व्हेरिएबल बिलॉंग्स टू फादर क्लास. ठीक आहे, सिंपल ठेवतोय. काही कन्स्ट्रक्टर वगैरे काही नाहीये, फक्त एक व्हेरिएबल डिक्लेअर केलाय. जस्ट टू शो यू एन एक्झाम्पल ऑफ मल्टिपल इनहेरिटन्स. एक क्लास क्रिएट करतोय अजून एक मदर नावाचा. त्याच्यात एक व्हेरिएबल घेऊया, लेट्स से कलर. त्याची व्हॅल्यू घेऊया आपण ब्राऊन. ठीक आहे, स्ट्रिंग आहे इथे, पण ही स्ट्रिंगच आहे. आणि आता आपण एक चाइल्ड क्लास क्रिएट करतोय चाइल्ड नावाचं, जो इनहेरिट होणार फादर कॉमा मदर. दोन पॅरेंट्स आहेत त्याचे. मल्टिपल इनहेरिटन्स एक्झाम्पल फादर अँड मदर, राईट. आणि याच्यामध्ये पास केलं तरी चालेल, पास. और तुम्हाला जर अजून एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करायचं, लेट्स से हॉबी, यू कॅन डू इट. हॉबी क्रिकेट, राईट. सो तिघांमध्ये त्यांचे स्वतःचे व्हेरिएबल्स आहेत. ठीक आहे. नाव मला काय चेक करायचंय की खरंच हा चाइल्ड क्लास इनहेरिट करतोय का फादरची प्रॉपर्टीज, मदरच्या प्रॉपर्टीज, राईट. मग मी काय करणार, मी एक ऑब्जेक्ट क्रिएट करणार चाइल्ड क्लासचं. कसं करणार? सिंपल, सी चाइल्ड ओपन ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट, झाला ऑब्जेक्ट क्रिएट. इथे काय इनिशियलायझर वगैरे नाहीये, इनिट मेथड नाहीये, जेणेकरून इथे तुम्हाला कंपल्सरी काही आर्ग्युमेंट अप्लाय करायची गरज नाहीये. इथे सिम्पली तुम्ही काय केलंय, ऑब्जेक्ट क्रिएट केलाय चाइल्ड क्लासचा. पण आता मला काय चेक करायचंय, वेदर दिस सी ऑब्जेक्ट ऑफ अ चाइल्ड क्लास कॅन ऍक्सेस दिस हाईट विच इज अ प्रॉपर्टी ऑफ द फादर क्लास, वेदर इट कॅन ऍक्सेस कलर विच इज अ प्रॉपर्टी ऑफ अ मदर क्लास, ते चेक करायचंय. मग कसं करणार, सी डॉट हाईट, HEIGHT, राईट. सी डॉट हाईट. मग ऍक्च्युली इथे काय करावं लागेल, तुम्हाला प्रिंट करावं लागणार, राईट. यू हॅव टू प्रिंट इट. प्रिंट स्टेटमेंट वापरावं लागेल, प्रिंट करायला लागेल, हे तरच तुम्हाला चेक करता येईल. प्रिंट सी डॉट हाईट. मग काय प्रिंट व्हायला पाहिजे, 6 फीट, राईट. सिमिलरली प्रिंट करा तुम्ही, हा कोड तुम्ही लिहून बघा हवं तर, राईट. सी तोच ऑब्जेक्ट, चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट, बट आपण ऍक्सेस करतोय मदरची प्रॉपर्टी विच इज कलर, COLOUR, राईट. सो याचा आउटपुट असणार आहे 6 फीट आणि याचा आउटपुट असणार आहे ब्राऊन, राईट. यू कॅन ट्राय इट, तुम्ही ट्राय करून बघा. सो दिस इज एन एक्झाम्पल ऑफ मल्टिपल इनहेरिटन्स. दिस इज एन एक्झाम्पल ऑफ मल्टिपल इनहेरिटन्स. ओके. मग आता मल्टिपल इनहेरिटन्स मध्ये आता इथे आपण बघितलं की इनिट मेथड इथे कुठेच नाहीये, कोणत्याच क्लासमध्ये इनिट मेथड नाहीये. मग इनिट मेथड ऍड केल्यानंतर काय ट्रिकी आहे, दॅट वी विल सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.